नमस्कार, मी जुई पाटील. आपले किचन कुक विथ जुईमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण बनवणार आहोत एक स्नॅक्स रेसिपी, सगळ्यांना आवडणारी, स्पेशली मुलांना खूपच आवडणारी आणि बनवायला खूपच सोपी अशी आलू टिक्की. ही खूप छान क्रिस्पी बनते आणि पटकन होते. आपले किचन म्हणजे स्वादिष्ट रेसिपींचा खरा स्वाद फक्त आपल्या किचनमध्ये. चला तर फटाफट आलू टिक्की बनवायला सुरुवात करूयात. मी एका बाउलमध्ये पहिल्यांदा हे उकडलेले बटाटे घेते. हे मी मीडियम साईजचे 6 बटाटे घेतलेत. हे उकडून सोलून आणि छान थंड करून घेतलेत. आलू टिक्की बनवताना नेहमी बटाटे जेव्हा घ्याल ते थंड करून घ्या. यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर घालूयात. तुम्ही कोथिंबीरऐवजी पुदिना देखील घालू शकतात. त्यानंतर मी हिरवी मिरची बारीक चॉप करून घेतली आहे. या 2 छोट्या हिरव्या मिरच्या आहेत. त्यानंतर यामध्ये मी काळं मीठ घालते आणि हे आपलं साधं मीठ आहे. काळ्या मिठाने टेस्ट खूप छान येते. त्यानंतर यामध्ये आपण थोडेसे चिली फ्लेक्स घालूयात. याऐवजी तुम्ही साधा लाल मसाला घातलात तरीही चालेल. त्यानंतर ह्यामध्ये अजून टेस्टसाठी आपण अर्ध्या लिंबूचा रस घालणार आहोत. आता हे सगळं साहित्य आपण छान मॅश करून घ्यायचं आहे. मी हे सगळे बटाटे आणि त्यामध्ये घातलेले सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून घेते. आपले सगळे मसाले छान मिक्स करून झालेले आहेत, एकजीव झालेत. आता आपली टिक्की छान क्रिस्पी होण्यासाठी आपण यामध्ये तांदळाचं पीठ वापरणार आहोत. यामध्ये तांदळाचं पीठ घातल्याने कुठल्याही प्रकारचे आपल्याला कॉर्नफ्लॉवर किंवा मैदा किंवा ब्रेड क्रम्ब घालावे लागणार नाही आहे. म्हणजेच आपली टिक्की खूपच स्वस्त आणि मस्त होणार आहे. तांदळाचं पीठ आपण आवश्यकतेनुसार थोडं थोडं घालायचं आहे. तांदळाच्या पिठाने टिक्की छान क्रिस्पी बनते आणि खूप हेवी होत नाही. जसं आपण ब्रेड क्रम्स किंवा कॉर्नफ्लॉवर घातल्याने आपली टिक्की खूप हेवी बनते, पण तांदळाच्या पिठाने आपली टिक्की हलकी बनते. आता हे मिश्रण आपण एकदा सगळं हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हे पहा, याचा मी छान गोळा तयार करून घेतला आहे. त्याच्यात आपण टिक्की बनवूयात. मी याच्या मीडियम साईजच्या टिक्क्या बनवते. तुम्ही तुमच्या आवडीच्या साईजने किंवा तुमच्या आवडीच्या शेपमध्ये तुम्ही याच्या टिक्क्या बनवू शकता. अशा प्रकारे आपण असा गोल शेप देऊन थोडासा त्याला चपटा आकार देऊन टिक्की बनवून घ्यायची आहे. अशा सगळ्या टिक्की बनवून घेते. या पहा, अशा मी सगळ्या टिक्की बनवून घेतल्यात. आता ह्या आपण अर्धा तास फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवूयात. तुम्ही ह्या बाहेर ठेवणार असाल तर 15 मिनटं झाकून ठेवा आणि त्यानंतर त्या फ्राय करा. आपल्या टिक्की ह्या अर्धा तास छान सेट झालेल्या आहेत. टिक्की तळण्यासाठी मी इथे एका पॅनमध्ये तेल गरम करून घेतलं आहे. तेल छान गरम झालं आहे. आता ह्या टिक्की आपण एक एक करून तेलामध्ये सोडूयात. मी सगळ्या टिक्की शॅलो फ्राय करून घेणार आहे. तुम्ही हवं तर ह्या डीप फ्राय पण करू शकतात. शॅलो फ्राय केल्याने सुद्धा टिक्की छान क्रिस्पी बनते. गॅस मध्यम ठेवायचा आहे, खूप मोठा गॅस ठेवायचा नाही. टिक्की आतपर्यंत व्यवस्थित फ्राय झाली पाहिजे, त्यामुळे गॅस मीडियमच ठेवायचा आहे. टिक्कीच्या खालची बाजू छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत ती एकाच साईडने फ्राय करायची आहे. जेव्हा तुम्हाला वेळ असेल त्यावेळेस तुम्ही अशा प्रकारे टिक्की बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकता, स्टोअर करू शकता. ही छान राहते 8-15 दिवस फ्रीजरमध्ये. ज्यावेळेस तुम्हाला ह्या फ्राय करायच्या असतील त्यावेळेस एक 5 मिनटं अगोदर काढून बाहेर ठेवायच्या आणि मग शॅलो फ्राय करायच्या. फ्रीजमधून जर अशी टिक्की आपण सेट करून ठेवलेली असेल तर ती छान क्रिस्पी बनते अजूनच.
टिक्कीच्या खालची बाजू गोल्डन ब्राऊन झाली की ती पलटून घ्यायची आहे आणि दुसऱ्या साईडने पण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करायची आहे। हे पहा, एका साईडने छान गोल्डन ब्राऊन झालेली आहे। आता दुसऱ्या बाजूने पण आपण अशाच गोल्डन ब्राऊन होईपर्यंत ह्या टिक्क्या फ्राय करून घ्यायच्या आहेत। खूप छान कलर आलेला आहे आपल्या टिक्कीला। दोन्ही साईडने छान गोल्डन ब्राऊन कलर आला की टिक्की आपली रेडी झालेली आहे। ही बघा, दोन्ही साईडने छान गोल्डन ब्राऊन झालेली आहे। आता या टिक्क्या आपण काढून घेऊयात। मी या सगळ्या टिक्क्या एका झाऱ्यामध्ये काढून घेते, म्हणजे एक्स्ट्राचं जे तेल आहे ते निघून जाईल। अशा सगळ्या टिक्क्या आपण तळून घ्यायच्या आहेत। या पहा, मी सगळ्या टिक्क्या छान फ्राय करून घेतलेल्या आहेत। ह्या खूप छान क्रिस्पी झाल्यात, मस्त झाल्यात। आपण ही हिरवी चटणी किंवा सॉस बरोबर, तुम्हाला आवडेल त्याबरोबर तुम्ही खाऊ शकतात। खूप छान कलर आलाय, खूप टेस्टी पण झाल्यात आणि पटकन होतात कमी साहित्यामध्ये। मग कशी वाटली आजची रेसिपी? झटपट आलूची टिक्की आपली रेडी झालेली आहे। तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा, म्हणजेच आपल्या नवीन नवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पटकन पोहोचतील। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय।